कोकणात गौरी गणपती तसेच गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून मुंबईसह ठाणे, पनवेल, कल्याण, नवी मुंबई येथून हजारो बांधव कोकणात जात असतात। त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चाळीसगाव आगारातून 30 बसेस ठाणे येथे 2 दिवसापूर्वीच रवाना झाल्या आहेत। यामुळे चाळीसगाव आगारातून होणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस फेरी रद्द करण्यात आल्या। चाळीसगाव तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेल्या जात जनगणनेचा निर्णय सर्व समाजांसाठी क्रांतिकारी असून या जात जनगणनेमुळे वंचित घटकाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे 10वीतील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने रविवारी सकाळी शेंदुर्णी येथे एक मूक मोर्चा काढण्यात आला। संचित आणि त्याला मदत करणारी त्याची आई यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। बेळगाव तालुक्यातील कोठली येथे अंकार फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद व वसती शाळेतील सुमारे 150 शालेय विद्यार्थ्यांना स्टडी टेबल व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला। हा कार्यक्रम कोठली येथे गुरुदेव दत्त मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। एरोंडोल तालुक्यात 23 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन तर्फे गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग व मुख्य बाजारपेठ परिसरात संध्याकाळी 5:45 ते 6:45 दरम्यान रूट मार्च काढण्यात आला। चोपडा तालुक्यात ग.स. संस्थेतर्फे रोटरी सभागृहात ज्येष्ठ सभासदांचा सन्मान व गुणवत्ता पाल्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। अमळनेर तालुक्यात गणपती बाप्पा मोरया, पर्यावरण रक्षक बाप्पा मोरया या गजरात यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तीऐवजी पर्यावरण पूरक शाडू मातीची गणेश मूर्ती पालिकेत प्रतिष्ठापित करण्यात येणार। ही मूर्ती कर्मचारी अविनाश बोरसे यांनी स्वतःच्या हाताने साकारली। जामनेर तालुक्यातील तंडापूर येथे नजीकच्या वाकडी येथे डाकोबा यात्रेनिमित्ताने कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले। रावेरवासियांची पुणे मार्गावरील एक्सप्रेस गाडी थांबवण्याची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर फळाला आली। दानापूर पुणे 12-150 एक्सप्रेस गाडीला आजपासून अधिकृत थांबा मिळाला। फैजपूर येथील सातपुडा अर्बन सहकारी सोसायटी तर्फे आयोजित गुणवत्ता विद्यार्थी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी भविष्यात भारत महासत्ता होणार आणि त्या वाटचालीत आपल्या नव्या पिढीतील गुणवत्ता विद्यार्थ्यांचे योगदान फार मोलाचे ठरणार असे मत सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले। यावल तालुक्यात नगर परिषद आणि माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत शहरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारातील वारली रस्त्यावर बिबट्याचे संशयास्पद पायाचे ठसे आढळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। दिवाकर पाटील यांच्या शेताच्या बांधावर सकाळच्या सुमारास आढळलेल्या मोठ्या पंजाचे ठसे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे ग्राम सचिवालयात रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा पार पडली। या ग्रामसभेत ग्राम विकासासह महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली।